शिरपूर शहर पोलिसांनी वाहनासह 16,82,000चा बिअरचा अवैध साठा जप्त. गुरांचा चारा वाहतुकीच्या आडोशात दारू तस्करी उघड. शहादा शहरात बेकायदेशीर दारू कोणाकडे घेऊन जातो ते मात्र गुलदस्त्यातच. मुद्देमाल सापडला, आरोपी फरार. शहादा रस्त्यावर असलेल्या वरुळ गावाजवळ पोलिसांनी पाठलाग करून आयशर वाहनातून होणारी बिअरची अवैध वाहतूक रोखत सुमारे 2 लाखांची बिअर जप्त केली. चालक अंधारात वाहन सोडून पसार झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी रात्री 9:15 वाजता ही कारवाई करण्यात आली. याबाबत शहर पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. बोराडी गावाकडून विखरण मार्गे पांढरा रंग असलेल्या आयशर वाहनातून बिअरचा अवैध मार्गाने साठा करून तो शहादा येथे जाणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या बॉर्डर सीलिंग पॉईंटवर सापळा लावण्यात आला होता. आयशर वाहन क्रमांक GJ 27T9725 समोरून येताना दिसताच पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला, परंतु चालकाने भरधाव वेगाने वाहन शहादा गावाच्या दिशेने पळवले. त्याचा पाठलाग पोलिसांनी केला, मात्र चालकाने वरुळ गावाच्या रस्त्यावर वाहन उभे करून अंधाराचा फायदा उठवीत जागेवरून पळ काढला. सदर वाहन पथकाने ताब्यात घेतले. शहादा रस्त्यावर उजेडात वाहन उभे करून तपासणी केली. गुरांचा चारा ठेवून त्यात बिअरचा माल ठेवला असल्याचे निदर्शनास आले. टीन बिअर आणि बडवायझर बिअर यांचे खोके मिळून आले. त्यांची किंमत 1,82,160 रुपये आहे. वाहनाची किंमत 15 लाख आहे. एकूण 16,82,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अज्ञात वाहन चालकांवर पोलीस कॉन्स्टेबल अनिल अहिरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी व शहर निरीक्षक कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ललित पाटील, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, भट्टू साळुंके, सचिन वाघ, आरिफ तडवी, मनोज महाजन यांनी ही कारवाई केली आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री, धुळे.